नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. कसे आहात? मजेतच असाल तर मी पण मजेत. आणि बघा, आज रविवारचा दिवस आणि मी उशिरा कामावर आलेली आहे. तर रविवाराच्या दिवसाच्या, सुट्टीच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर सकाळचे वाजलेत 8:30 आणि मी पोचली आहे कामावर. तर शनिवार रविवार कामावरच्या मॅडमना आणि सरांना सुट्ट्या असतात, त्यामुळे मी उशिरा कामावर येते. तर जे नवीन काम मिळालं आहे ना, तर आज पहिले त्याच घरी जाणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी तिकडे काय बनवते. तर ID कार्ड जमा केलं, लिफ्टमध्ये एंट्री केली आणि मी तयार झाली कामाची सुरुवात करायला. तर आज माझ्या पहिल्या कामाची सुरुवात मी ह्या नवीन कामापासून करणार आहे. तर जरी 8:30 वाजले असतील तरी वातावरण गार आहे. मी आज स्वेटर काय घातलं नाही, कारण की मी उशिरा आलेली कामावर. तर अशा प्रकारे लिफ्टच्या बाहेर आली, दरवाजाची बेल वाजवली आणि घरामध्ये एंट्री केली. तर ह्या घरामध्ये आज फक्त ब्रेकफास्ट बनवायचा होता, कारण ते पण जाणार आहे 2-3 दिवसासाठी बाहेर. तर आज ते बाहेर चाललेले, तर बोलले की नाश्ता करून आम्ही लोक बाहेर जाणार आहे, तर 2 दिवसांनी तुम्ही कामावर या. तर बघा ना, परवाच मी ह्या कामाला सुरुवात केली आणि आता ते चालले सुट्टीवर बाहेर. तर इथं मस्तपैकी गरमागरम टोमॅटो पोहे बनवलेले. टोमॅटो पोहे म्हणजे कांदा ह्याच्यात घातलेला आहे, फक्त बटाटा स्किप करून टोमॅटो घातलेले. तर त्यांना माझ्या हातचे हे पोहे खूप आवडलेले. मी पहिल्या दिवशी पण बनवलेले. तर आज इथे फक्त ब्रेकफास्ट बनवला, टोमॅटो पोहे. किचन गॅस सगळं क्लीन केला. तर ह्या मॅडम चाललेल्या आहेत क्रिसमस सेलिब्रेशन करायला गोव्याला, त्यामुळे ह्यांनी मला 2-3 दिवसांनी परत बोलवलेलं आहे. तर अशा प्रकारे इकडे फक्त ब्रेकफास्ट बनवला. त्यांना दुपारच्या गाडीने जायचं होतं, तर मी निघाली दुसऱ्या कामावर. तर आता बघूया दुसऱ्या कामावर काय बनवायचं आहे. पण इथं फक्त ब्रेकफास्ट होता ना, तर मला जरा असं वाटलं की बाबा आज लवकर इकडचं काम झालं म्हटलं तर आज माझी सगळी कामं लवकर होतील, म्हणजे मी लवकर घरी जाईल. किती मजा येते ना, आपण शाळेत असू द्या, कामावर असू द्या किंवा आणखीन कुठे बाहेर असू द्या, पण घरी लवकर जायचा जो आनंद असतो किंवा घरी पोहोचणार याचा जो आनंद असतो, तो लहानांपासून मोठ्यांसाठी असतो. मग ती बाई माझ्यासारखी कामवाली असू दे किंवा मोठ्या ऑफिसमध्ये एखादी मोठी ऑफिसर मॅडम असू दे, आपल्याला घरी जायचं आहे, आता आपण कामावरनं सुटलो हे कळताच आपल्याला एक वेगळीच आनंदाची फिलिंग येते. तर लिफ्टमधनं खाली उतरली, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आली, वॉचमॅन दादांकडे ID कार्ड जमा केलं आणि लिफ्टचं बटन दाबलं. आता चालली आहे दुसऱ्या कामावर. आता पहिल्या कामावर तर काहीच काम नव्हतं, फक्त ब्रेकफास्ट होता. नक्की दुसऱ्या कामावर काहीतरी जास्त असणारच. बघूया आता गेल्यावर तर समजेलच. पण शनिवार रविवार आहे ना, भांडी वगैरे पण जास्त असतात, कारण घरात असतात सगळेजण. दिवसभर काय ना काही थोडंफार चहा कॉफी हे ते चालूच असतं. त्यामुळे शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी स्वयंपाक जरी जास्त असला किंवा कमी असला तर भांडी तर नाही जास्त असतातच. तर ह्या घरामध्ये स्वयंपाकाबरोबर मी भांड्यांचं पण काम करते, कारण ते मला भांड्याचे वेगळे पैसे देतात. तर इकडे आली आणि मस्त भोगी स्पेशल भाजी बनवली. आता तुम्ही म्हणाल भोगी तर अजून खूप लांब आहे, पण ह्यांना खायची होती आणि कामावर ते सांगतील ती भाजी, तर आपलं बनवणं कामच आहे. तर मस्तपैकी गाजर, वांग, मटार आणि घेवडा हे मिक्स करून अशी थोडासा रसवाली भाजी बनवलेली. त्यांना थोडासा रस पाहिजे होता, शेंगदाण्याचा कूट टाकला, थोडंसं खवलेलं नारळ टाकलं आणि अशी मिक्स भाजी बनवली. त्यानंतर चपात्या बनवल्या. काय 6-7च चपात्या होत्या, त्या पटापट गोल गरगरीत मऊ अशा चपात्या बनवल्या. बरं, चपाती भाजी तर झाली, पण नाश्ता बाकी होता. नाश्त्यासाठी इडलीचा कुकर लावला पटकन आणि इडल्या बनवत होती. तर एकदाच लावला कुकर आणि इडल्या बनवल्या. तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशा स्पॉन्जी आणि असं मऊ इडल्या झालेल्या आहेत. तर इडल्या बनवल्या. त्यानंतर चटणी बनवली. तर ही नारळाची डाळं घालून बनवलेली चटणी आहे, त्यात मोहरीची फोडणी दिली. नाश्त्यासाठी इडली चटणी, दुपारच्या लंचसाठी चपाती भाजी बनवली. सगळं स्वयंपाक वगैरे झाला. त्यानंतर भांड्यांचा ढीग घासला. तर तुम्हाला दाखवते, बघू शकता एवढे सगळे भांडे मी घासले. बरं, एवढेच नाही हा, अजून इकडे पण आहेत बाजूला, दाखवते तुम्हाला. तर काचेची भांडी मी बाजूला ठेवलेली आहेत. तर ही बघा, ही काचेची भांडी, चमचे वगैरे हे घासून ह्या बाजूला पाणी नितळायला ठेवले. त्यानंतर कुकर पण होता ज्यामध्ये इडल्या आपण बनवलेल्या, तर कुकर वगैरे पण घासून सगळं ठेवलेलं आहे. आता मी पटापट ही सगळी भांडी पुसून वगैरे जागेवर ठेवणार. तर बघू शकता तुम्ही सगळी भांडी पुसली, किचन गॅस सगळा क्लीन केला, सगळी भांडी जागेवर ठेवली. गॅसचं मेन बंद करून आता मी चालली आहे घरी.
तिसरं काम, तर तिसरं काम आता उद्यापासून सुरू होणार. कारण की मी तुम्हाला सांगितलं ना, टोळूचे मॅडम आणि सर म्हणजे ते तिसऱ्या कामावरचे मॅडम आणि सर त्यांचं अजून क्रिसमस हॉलिडे संपलेला नाही आहे. तर असं असतं, एखाद्या कामावर सुट्टी असते तर बाकीच्या कामासाठी यावंच लागतं. सगळ्या कामांना एकत्र सुट्टी नसते. सगळ्या कामांना जर एकत्र सुट्टी असती तर किती मजा झाली असती ना, मला पण सुट्ट्या मिळाल्या असत्या. पण असं होत नाही. 2 जरी कामं असली तरी एका कामावर जरी मॅडम 3-4 दिवसासाठी बाहेर गेल्या तरी दुसऱ्या कामावर मी 3-4 दिवस सुट्टी घेऊन चालणार नाही ना. तर अशा प्रकारे वॉचमॅन दादांकडनं ID कार्ड घेतली आणि मी निघाली माझ्या धन्नोजवळ. आता गाडी स्टार्ट करणार आणि मी जाणार घरी. घरी गेल्यावर घरची ड्युटी सुरू. बरं, रात्री जे 1 वाजेपर्यंत जागून मेथीचे लाडू बनवलेले ना, त्याची पॅकिंग करायची आहे. कारण ते डिलेवरी घ्यायला कस्टमर स्वतः घरी येणार आहेत. ते जवळच म्हणजे जवळच राहतात माझ्याच एरियामध्ये. माझ्या एरियापासून थोडंसं लांब आहे त्यांचा एरिया. तर ते म्हटले की ताई आम्ही येऊ डिलेवरी घ्यायला. तर त्यामुळे ते लाडू घ्यायला घरीच येणार आहे. बरं, ते लाडू घेऊन गेल्यानंतरचा फीडबॅक वगैरे सगळं तुम्हाला या व्हिडिओतनं बघायला मिळणार आहे. मी लाडू कसे पॅक केले, त्यांचा फीडबॅक काय होता, ते घरी आले तेव्हा काय झालं, ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हा मला ब्लॅकबोर्ड दिलेला मॅडमनी, बोलले मुलांना गणितं सोडवायला कामाला येईल म्हणून तो ब्लॅकबोर्ड घेतला. डोक्यावर डोंगर चढवला, हा गुलाबी कलरचा डोंगर. नाही घातला तर मग हवालदार बरोबर 500 ते 1000 रुपयाचं फाईन मारेल. तर मस्त हेल्मेट घातलं आणि पेट्रोल पंपावर आली. तर पेट्रोल पंपावर हे दादा पेट्रोल भरत होते. तर मी त्यांना सांगितलं गाडीची टाकी फुल करा. तर टाकी फुल केली आणि घरी आली. घरी आल्याबरोबर पहिले मस्त फ्रेश झाली. मिस्टरांना जेवायला दिलं, ते ऑफिसला गेले. त्यानंतर मी लाडू पॅक करायला घेतलं. तर हे जे कस्टमर आहेत जे घरी येणार आहेत ते माझ्या ओळखीचेच आहेत. ते लहान होती तेव्हा मी नवीनच लग्न करून आलेली, तेव्हा ती मुलगी लहान होती. आता तिचंसुद्धा लग्न झालं आहे. तिला पण एक छोटीशी मस्त अशी परीसारखी गुडिया आहे, मुलगी आहे. तर ते स्वतः येणार आहेत लाडूची डिलेवरी घ्यायला. म्हणून मी पटापट लाडूची पॅकिंग करायला घेतली. कारण ही पॅकिंग केल्याच्या नंतर मला दुसरे डाएट लाडू बनवायचे आहेत, म्हणजेच ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवायचे. ते दादा जिमला जातात तर त्यांना ते खजूर वगैरे टाकून विदाऊट शुगरचे असे डाएट ड्रायफ्रूटचे लाडू हवेत. तर मी पटापट हे लाडू पॅक करून घेतले. हे लाडू पॅक झाल्याच्या नंतर मला परत ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवायला घ्यायचे. तर मिस्टर तर त्यांची सेकंड असल्यामुळे ते जेवण करून ऑफिसला गेले आणि मुलं आपापल्या अभ्यासात वगैरे कॉलेजला वगैरे गेले. त्यामुळे मी घरात एकटीच आहे. तर पटापट लाडूची पॅकिंग करते आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला घेते. तर अशा प्रकारे हे लाडू मी पॅक करून घेतले आणि त्याच्यावर एक सुंदरसं स्टिकर लावलं. ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. त्यानंतर 20 ड्रायफ्रूटचे लाडू केले आणि एका लाडूची डिलेवरी दिली आणि संध्याकाळी हे घरी आले. थँक्यू तुमच्यासाठी तुम्ही एवढं केलं. ते दाखव ना असं चॉकलेट. खरंच थँक्यू. खरं मला ना अक्षरशः गरज होती. मी ना बघत होती कोण करून देईल. हे ना एकच खा आणि तुला जर देणार असेल तर अर्धाच दे. तू सांगितल्यासारखं मी मेथी कमी टाकली, पण तुला माहिती मी ह्याच्यात सगळ्या मी त्या बिया वगैरे टाकते. हो, म्हणून तर मी बोलली तुम्हाला. म्हणजे काजू बदाम मखाना सगळं आहे. तिला अर्धाच दे. डिंक वगैरे सगळं आहे आणि चावून खायला हे बघ लाडू चावून खायला सांग. सुरुवातीला आपण पहिला बाईट खातो ना, थोडासा कडू लागतो, पण त्याच्यानंतर बरोबर आपल्याला सवय होते. लाडूची डिलेवरी घ्यायला कस्टमर स्वतः घरी आलेले आणि ते कस्टमर एवढे चांगले होते ना. खरं तर त्यांच्या मिस्टरांचा आणि त्यांच्या मुलीचा सोबत मला एक छोटासा व्हिडिओ काढायचा होता, पण नाही जमलं. आम्ही एवढ्या गप्पा मारल्या, 1 तास ते माझ्याबरोबर बसलेले आणि एवढं सुंदर असं फूल आणि ही कॅडबरी ते मला देऊन गेले. आणि कस्टमर म्हणाल ना तर ते असे ओळखीचे होते. मी त्यांना लहानपणापासून म्हणजे लहानपणी बघितलेलं, जेव्हा माझं नवीन लग्न झालेलं. खूप छान कपल होते आणि खूप असे कोणतरी जवळचं आलं आहे आणि माझ्याशी खूप मन खोलून गप्पा मारलेत असं वाटलं मला. तर खूप छान वाटलं. आणि हे त्यांनी आणलेलं फूल आणि चॉकलेट छान आहे ना. तर ह्या व्हिडिओद्वारे मी त्यांना थँक्यू सो मच म्हणते, कारण ते माझे सबस्क्रायबर पण आहेत आणि फॉलोवर्स पण आहेत. तर थँक्यू सो मच चॉकलेट आणि फुलासाठी. तर हा आहे त्यांचा फीडबॅक. खूप छान गेला आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तुम्ही पण लाडूची ऑर्डर देऊ शकतात. इंस्टाग्रामला DM करा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप सपोर्ट करा. बाय.